महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूरमध्ये वाळूचे डोंगर, महसूल प्रशासन झोपेत की कोणाच्या वरदहस्ताखाली. शिरपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेले वाळूचे भले मोठे साठे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. काही ठिकाणी हे साठे अक्षरशः डोंगराएवढे असल्याचं सांगितलं जात असून हे साठे नेमक्या कोणत्या परवानगीवर, कोणत्या अटींवर आणि किती कालावधीसाठी उभारण्यात आले याबाबत नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महसूल विभागाकडून अवैध गौण खनिज वाहतुकीवर अधूनमधून कारवाई होत असल्याचं दिसतं. मात्र तालुक्यात उघडपणे उभे असलेले एवढे मोठे वाळू साठे संबंधित यंत्रणांच्या नजरेतून कसे सुटले हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नियमांचं पालन होत असेल तर त्याची माहिती सार्वजनिक का केली जात नाही आणि नियमांचं उल्लंघन झाले असेल तर अद्याप कठोर कारवाई का झालेली नाही अशा प्रश्नांची उत्तरं प्रशासनाला द्यावी लागतील. नागरिकांची मागणी आहे की प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांनी स्वतः संबंधित ठिकाणांच्या प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्येक वाळू साठ्याची पडताळणी करावी. प्रत्येक साठ्याची परवानगी, मोजमाप, रॉयल्टी, साठवणुकीची मुदत आणि शासनाच्या अटींची स्वतंत्र तपासणी करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा. तालुक्यातील सर्व वाळू साठ्यांचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणीही आता जोर धरत आहे. शासनाच्या धोरणानुसार एवढ्या प्रमाणात वाळू साठवणूक करण्यास परवानगी आहे. या संबंधित नियमांचं पालन झाले का, तसेच महसूल विभागाने नियमित तपासण्या केल्या आहेत का याची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक असल्याचं नागरिकांचं मत आहे. शेजारच्या चोपडा तालुक्यात महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीविरोधात नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागलं. अशा घटना प्रशासनासाठी इशारा ठरायला हव्यात. नियम हे सर्वांसाठी समान असतात, त्यामुळे प्रभावशाली असोत वा सर्वसामान्य कायद्याची अंमलबजावणी एकाच निकषावर झाली पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे. महसूल विभागाने केवळ कागदोपत्री अहवालांवर समाधान न मानता प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी. ज्या ठिकाणी नियमबाह्य वाळू साठे आढळतील तेथे कोणताही मुलाहिजा न ठेवता कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर आणि पारदर्शकतेवर अधिकच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. शिरपूर तालुक्यातील वाळू साठ्यांचा संपूर्ण लेखाजोखा, परवानग्यांची पडताळणी आणि निष्पक्ष चौकशी ही आता काळाची गरज बनली आहे. नियम सर्वांसाठी समान असतील तर त्यांची अंमलबजावणीही समान झाली पाहिजे. अन्यथा वाळूचे डोंगर हे केवळ गौण खनिजाचं नव्हे तर प्रशासनाच्या दुर्लक्षाचं प्रतीक ठरतील. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.